नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इन्फायनाइट मॅथ्स विथ सुबोध यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा जो फर्स्ट पार्ट आहे अल्जेब्रा आणि अल्जेब्रामधलं तिसरं प्रकरण ज्याचं नाव आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आणि अर्थमॅटिक प्रोग्रेशन मधला जो प्रॅक्टिस सेट 3.2 आहे, 3.2 हाच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर 3.2 ला सुरुवात करण्याआधी अजूनपर्यंत जर नवीन असाल आपल्या चॅनलला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूला जे बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, जेणेकरून आम्ही बनवलेला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी परत एक सांगतो की याचा जो बेसिक पार्टचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तो व्हिडिओ नक्कीच बघून घ्या. म्हणजे nth टर्मचा जो फॉर्म्युला आहे तो कशा प्रकारे तयार होतो आणि त्याचा कशा प्रकारे यूज आपल्याला करायचा आहे या पूर्ण प्रॅक्टिस सेटसाठी तो पार्ट तिथे समजावून सांगण्यात आलेला आहे. तिथे जाऊन तो नक्कीच व्हिडिओ बघा, म्हणजे हा जो काही पार्ट आहे तो तुमच्या नक्कीच लक्षात येईल. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, सुरुवातीला एक ॲक्टिव्हिटी टाईप आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 की राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस. आता बघा, इथे एक सिक्वेन्स दिलेला आहे 1, 8, 15 आणि 22. आता आपल्याला माहित आहे की आपण याच्यामध्ये ए म्हणजे काय लिहितो, तर ए म्हणजे काय असते आपली फर्स्ट टर्म, म्हणून इथे काय येणार तर पहिल्या बॉक्समध्ये येईल 1. नंतर T1 म्हणजेच काय तर जी फर्स्ट टर्म असते तिला आपण T1 आपण म्हणतो, म्हणून इथे पण येईल तुमचा 1. आणि T2 काय आहे सेकंड टर्म बघा 8 आहे, म्हणजे इथे येईल 8. नंतर T3 आहे 15, म्हणजे इथे येतील तुमचे 15. नंतर खाली बघा T2 - T1. आता T2 - T1 म्हणजे इथे तुम्हाला किमती ठेवायच्या आहेत. बघा, सुरुवातीला T2 काय आहे तुमचं तर 8 आहे. नंतर T1 आहे 1, म्हणजे इथे येणार 1 आणि 8 - 1 जर केला तर आपल्याला मिळतील इथे 7. नंतर T3 - T2 बघा, T3 काय आहे तर 15 आहे T3, म्हणजे इथे येतील तुमचे 15 मायनस T2 काय आहे 8 आहे आणि 15 जर 8 केले तर इथे येतील तुमचे 7. नंतर D बरोबर, आता कॉमन डिफरन्स जो आहे याच्यामधला तो काय आलेला आहे आपल्याला बघा, इथे 7 आलेले आहेत मिळालेले आहेत, इथे 7 मिळालेले आहेत, म्हणून इथे या बॉक्समध्ये येतील तुमचे 7. नंतर सेकंड बघा, सेकंड मध्ये तशाच प्रकारचं दिलेलं आहे T2 T1 T2 T3 T4 असे विचारलेले आहेत. T1 म्हणजे काय तर T1 च्या जागेवर येतील 3, T2 म्हणजे येतील 6, T3 म्हणजे 9 आणि T4 म्हणजे नक्कीच काय तर 12. नंतर बघा खाली दिलेलं आहे की T2 - T1. आता T2 - T1 च्या सुरुवातीला किमती ठेवू. T2 आहे 6 मायनस T1 आहे 3, म्हणजे 6 - 3 दॅट इज 3. T3 - T2, T3 बघा काय आहे T3 आहे 9, T2 काय आहे तर T2 आहे 6 आणि 9 - 6 दॅट इज ऑल्सो 3. आता बघा, इथे कॉमन डिफरन्स जो आहे तो काय मिळालेला आहे आपल्याला बघा, T2 - T1 केल्याच्या नंतर इथे 3 मिळालेले आहेत, T3 - T2 केला तरी 3 मिळालेले आहेत, म्हणजे इथे येतील तुमचे D बरोबर 3. नंतर तिसरं एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये T3 विचारलेलं आहे अगोदर. T3 म्हणजे काय बघा, ही फर्स्ट टर्म, सेकंड ही थर्ड, म्हणजे इथे T3 म्हणजे येतील तुमचे 13. नंतर पहा T2 काय आहे, T2 म्हणजे -8, इथे येतील तुमचे -8. T4 काय आहे -18, म्हणजे इथे -18. नंतर T1 काय आहे तर -3, म्हणजे इथे येतील -3. नंतर T2 - T1 च्या किमती ठेवूया. T2 काय आहे तर बघा T2 -8, म्हणजे इथे -8 आणि T1 आहे -3. आता -3, आता याला बघा इथे सोडून घेऊयात. बघा -8 नंतर मायनस इन ब्रॅकेट -3, म्हणजे आता हे काय होतील तर हे -8 ॲज इट इज राहतील, मायनस इंटू मायनस दॅट इज प्लस आणि 3. प्लस मायनस मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणजे इथे काय येईल तर बघा, म्हणजे 3 वजा 8 केले आपण, 3 वजा 8 तर हे येतील तुम्हाला मिळतील -5. काय येतील -5. नंतर बघा T3 - T2, T3 काय आहे -13. नंतर व्यवस्थित लिहून घेऊयात. थोडं बघा, बॉक्स थोडासा या -13 साठी थोडासा छोटा झालेला आहे. पहा ते लिहूयात -13 आणि -T2 -8. आता याला आपण सोडून घेणार. बघा काय -13 आणि हे -8, हे -8. आता इथे पण सेम पार्ट -13 ॲज इट इज आणि हे मायनस इंटू मायनस दॅट इज प्लस 8. आता प्लस मायनस मायनस मोठ्या संख्येत चिन्ह, म्हणजे हे येतील तुम्हाला मिळतील. बघा इथे जसे काय मिळालं होतं, इथं 3 वजा 8 केले होते म्हणजे वजा 5 मिळाले होते, आणि इथे 8 हातून 5 गेल्यावर म्हणजे 8 आणि 5 13, म्हणजे 5 राहतात पण कसे राहतील मोठ्या संख्येत चिन्ह, म्हणजे -5. इथे येतील तुमचे -5.
नंतर खाली विचारलेलं आहे ए म्हणजेच काय फर्स्ट टर्म ती आहे -3 आणि डी जो कॉमन डिफरन्स आहे इथे बघा -5 आपण -5 म्हणून कॉमन डिफरन्स डी आहे -5. नंतर बघा आता खाली चौथे एक्झाम्पल दिलेलं आहे. या चौथ्या एक्झाम्पल मध्ये काय विचारत आहे तर 70 60 50 40. आता इथे T1 T2 विचारलेला आहे. T1 काय आहे 70, नंतर T2 काय आहे 60, T3 50 आहे. आता आपल्याला काय विचारलेलं आहे ए विचारलेलं आहे म्हणजे फर्स्ट टर्म कोणती आहे आपली तर 70. नंतर कॉमन डिफरन्स. आता याच्यातला कॉमन डिफरन्स जर काढायचा असेल तर तुम्ही आता तुम्हाला असे बॉक्स दिलेले असतील है ना. आता पेपर मध्ये पण असं होऊ शकतं की बाबा तुम्हाला फक्त बॉक्स दिलेले असतात आणि नंतर आपल्याला काय विचारतो डायरेक्ट एखादी किंमत विचारतात. तर त्याला काय करायचं रफ पार्ट मध्ये सोडवायचं. जसा हा पार्ट मी इथे थोडासा बाजूला सोडून घेतला होता आणि डायरेक्ट आपल्याला डी काढायचा. कॉमन डिफरन्स कसा काढसाल तर बघा इथे 10चा डिफरन्स आपल्याला दिसते पण 10चा डिफरन्स नाही. तर बघा इथे T2 T1 जर केला T2 T1 जर केला तर हे 60 वजा किती करायला लागतील आपल्याला 70 करायला लागतील बरं का. तर ही गोष्ट लक्षात घ्या. इथे चुकीची शक्यता आहे म्हणजे चूक होण्याची शक्यता आहे. कसं की आपल्याला 10चा फरक दिसते म्हणजे माणूस काय करते डायरेक्ट 10 लिहून टाकते. तर तसं नाही 70 60 नंतर 50 नंतर 40. तर याच्यामध्ये काय यायला लागला जो फरक आहे तो -10चा आहे. म्हणून थोडंसं काय करायचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करून घ्यायचं. बघा 60 मधून जर 70 आपण वजा केले तर 10 मिळतात पण ते कसे होतात -10 येतात. नंतर समोर 50 मधून जर 60 वजा केले ते पण -10, 40 हातून 50 वजा केले ते पण -10. तर ही गोष्ट इथे काय करायची व्यवस्थित लक्षात ठेवायची. म्हणजे जो कॉमन डिफरन्स आहे तो किती येणार आहे -10. नंतर बघा क्वेश्चन नंबर सेकंड दिलेला आहे इथे. क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये असे विचारतात की इफ द फॉलोइंग सिक्वेन्स इज एपी देन फाइंड द 20th टर्म. मी पूर्ण लिहिलेला आहे. डिसाइड वेदर द फॉलोइंग टर्म अशा प्रकारचा तो काय प्रश्न आहे की जर सिक्वेन्स असेल तर मग काय करायचं तुमची 20वी टर्म फाइंड करायची. तर आता इथे सिक्वेन्स आहे असं आपल्याला दिलेलं नाही. सिक्वेन्स आहे का नाही ते आपल्याला काय करायचं ओळखायचं आहे. जर असेल तर म्हणते 20वी टर्म काढायची. बघा आता इथे याला सोडवताना सुरुवातीला काय करूयात तर T1 T2 लिहून घेऊयात. बघा T1 -12, T2 काय आहे T2 आहे -5, T3 आहे 2, नंतर एक मिनिट T3 बरोबर काय येणार 2 येणार, T3 बरोबर 2, नंतर T4 काय आहे T4 बरोबर 9 आणि T5 पर्यंत आपण लिहून घेऊयात. T5 काय आहे तर 16. आता पहा इथे आपल्याला काय करायचं सुरुवातीला तर सुरुवातीला याच्यामधला कॉमन डिफरन्स म्हणजे इथं काय म्हणते की जर ह्या सिक्वेन्स मध्ये जर ही एपी असेल तर मग एपी आहे की नाही हे पाहायसाठी आपल्याला दोन पदामधील जो फरक आहे तो सारखा आहे की नाही ते बघायला लागेल. म्हणजे सुरुवातीला करायला लागेल T2 T1 T2 T1 काय येईल तर T2 आहे आपला बघा -5 मायनस T1 आहे -12 हे -12. मग याला सोडून घेऊयात. हे -5 ॲज इट इज हे मायनस इंटू मायनस दॅट इज +12 आणि हे प्लस मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे प्लस मध्ये आपला उत्तरी प्लस मध्ये आपल्याला उत्तर मिळणार. म्हणजे 12तून 5 गेले तर किती राहतील 7. नंतर आता इथे समोर करूयात ब्रॅकेट देऊ याला. आता बघा नंतर काय करूयात T2 T1 झालं. आता इथे T3 T2 करू. T3 किती आहे तर 2 आहे आणि मायनस T2 काय आहे -5 याला जर सोडवलं तर हे 2 आणि मायनस इंटू मायनस दॅट इज प्लस आणि 2 + 5 दॅट इज 7. म्हणजे बघा इथे कॉमन डिफरन्स आपल्याला दोन टर्म मध्ये तरी सारखा मिळालेला आहे. एक टर्म आणखी काढून घेऊयात. T4 T3 करूयात. T4 काय आहे पहा 9 आहे आणि 9 T3 किती आहे 2 आहे म्हणजे हे आपल्याला मिळून जाईल 7. तर बा 2 ते 3 पदांमधला फरक जरी काढला तरी बस होईल. म्हणजे आपल्याला कॉमन डिफरन्स किती मिळत आहे 7 मिळत आहे. मग इथे लिहिणार देअरफॉर D = 7. कॉमन डिफरन्स किती आहे 7 आहे. आता काय करायचं आपल्याला जर सिक्वेन्स असेल तर काय करा म्हणजे 20वी टर्म फाइंड करायची बघा. मग जर 20वी थोडासा आता हा प्रश्न मी थोडासा इरेज करतो इथे आपल्याला हा भाग वापरता येईल. मग जर काय म्हणते तुमचा हा AP असेल तर आपल्याला काय करायचे 20वी टर्म फाइंड करायची. मग आता 20व्या टर्म साठी जर फाइंड करायची असेल तर बेसिक व्हिडिओ मध्ये आपण बघितलेला आहे. फॉर्म्युला काय आहे आपला तर TN = A + n - 1 D अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे. मग आता याच्यामध्ये किमती ठेवणार बघा. एक म्हणजे काय फर्स्ट टर्म. आता A इथे बघा फर्स्ट टर्म आपण -12 T1 म्हणजेच काय -12 म्हणजेच A इथे येतील मुगाचा 12 अधिक
n-1. तर आता इथे बघा t कोणती टर्म सांगितलेली आहे, 20 टर्म सांगितलेली आहे. कुठली तर आपल्याला सांगितलेली आहे 20वी टर्म, म्हणजे ही 20th टर्म आपण काढणार. मग पहा आता t20 इज इक्वल्स टू n-1. आता n टर्म कोणती सांगितलेली आहे 20 वजा 1 येतील है ना. नंतर इनटू d, कॉमन डिफरन्स इथे d आपण काढलेला आहे तो आहे 7 आणि इथे याला सोडून घेऊया, ते वजा 12 ॲज इट इज लिहू प्लस हे 20 वजा 1 म्हणजे हे येतील 19 आणि गुणिला 7. आता मी तुम्हाला बेसिक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सुरुवातीला काय करायचं आहे, फक्त या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा आहे ना. मग इथे जर याचा गुणाकार करून घेतला तर बघा 7 9 63 ची 3 40 6 7 1 7 आणि 6 13 म्हणजे हे येतील 133 है ना. 19 7 133. मग आता याला खाली सोडून घेऊयात. बघा 1 मिनिट, आपले हे 12 राहिले लिहायचे आणि आपण डायरेक्ट गुणाकार करूनच घेतला. बघा हे काय येतील, पहिले वजा 12 आहे ते प्लस 133. आता हे प्लस मायनस काय होतील, मायनस होतील. मोठ्या संख्येचे नक्कीच 133 मधून काय होणार 12 वजा होणार आणि 12 जर वजा केली बघा 133 वजा 12 जर वजा केले तर हा बघा इथे राहतो 1, इथे 3तून 1 इथे राहतो 2 आणि हा 121 इज इक्वल्स टू 121. मग लिहिताना काय लिहायचं आहे की देअरफॉर, खाली लिहायचं आहे देअरफॉर गिव्हन सिक्वेन्स हा काय आहे तुमचा, तर अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे, अंकगणित श्रेणी आहे, इज एपी अँड आणि 20th टर्म काय येईल याची, तर 20वी टर्म जी आहे ती काय येणार आहे, तर 121 ही येणार आहे. तर अशा प्रकारे याला काय करायचं, सोडवायचं. आता क्वेश्चन नंबर, याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 3 आहे, तो क्वेश्चन नंबर 3 बघूया. तर क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 असं दिलेला आहे की गिवन एपी इज 12 16 20 24 फाइंड 24th टर्म ऑफ प्रोग्रेशन. हे प्रोग्रेशन दिलेलं आहे आणि याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, तर याच्यामध्ये तुम्हाला 24th टर्म काय करायची, फाइंड करायची. मग आता याला ज्यावेळेस सोडवणार तर त्यावेळेस याला व्यवस्थित लिहिणार की लेट गिव्हन एपी म्हणजे जी दिलेली अंकगणिती श्रेणी आहे ती काय आहे ती लिहिणार इज काय 12 16 20 24 आणि अप टू डॅश डॅश डॅश. आता ह्याच्यामध्ये बघा T1 T2 लिहून घेऊयात. त्यानंतर काय करणार, याला ज्या टर्म आहेत त्या लिहून घेऊ. बघा T1 इज इक्वल्स टू काय आहे, तर 12 आहे म्हणजे 12. नंतर T2 काय आहे आपली 16, नंतर T3 आहे 20 आणि T4 जी दिलेली आहे ती आहे 24. नंतर आता बघा इथे जो फॉर्म्युला आहे त्याचा यूज करूयात. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट की हे इथे ए इज इक्वल्स टू काय आहे T1 आणि ते म्हणजेच किती आहे 12. नंतर आता बघा इथे देअरफॉर काय टी यांचा फॉर्म्युला n टर्म जर काढायची असेल तर ए प्लस n-1 इंटू डी. आता याच्यामध्ये काय करूयात, किमती ठेवूयात. बघा कोणती टर्म काढायची सांगितलेली आपल्याला, बघा 24th टर्म काढायची सांगितली म्हणजे इथे T24 इज इक्वल्स टू ए म्हणजेच काय बघा T1 म्हणजेच 12 नंतर प्लस n-1. आता बघा कोणती टर्म सांगितली होती 24th टर्म म्हणजे 24 - 1 इंटू डी. बघा आता इथे आपला कॉमन डिफरन्स जो आहे तो काढायचा राहिलेला आहे. तर एक काम करूयात, थोडंसं याला कॉमन डिफरन्स सुरुवातीला काय करूयात काढून घेऊयात. त्याच्यानंतर आपण काय करणार फॉर्म्युल्याचा यूज करणार. आता कॉमन डिफरन्स काढण्यासाठी T2 - T1 इज इक्वल्स टू पहा T2 काय आहे 16 आहे, 16 मायनस येतील 12 इज इक्वल्स टू बघा 16 वजा 4 16 वजा 12 म्हणजे 4. त्याच्यानंतर इथे समोर इथे T3 मायनस T2 करूयात. T3 काय आहे पहा T3 आहे 20 मायनस
T2 काय आहे 16 म्हणजे हे पण येतील तुमचे 4. आता समोरचं नाही केलं 2 काढले तरी चालते पण आपण करून घेऊयात बघा. T4 - T3 करू. T4 - T3 इज इक्वल्स टू आता T4 काय आहे तर हे बघा T4 आहे 24 T3 आहे 20 इज इक्वल्स टू 24 - 20 दॅट इज 4. आता इथे समोर तुम्ही असं लिहून घ्यायचंय की देअरफॉर D इज इक्वल्स टू म्हणजे कॉमन डिफरन्स जो आहे तो काय येत आहे तर 4 येत आहे म्हणजे D इज इक्वल्स टू 4. आणि आपण सुरुवातीला इथे पण म्हणलेलं आहे हिअर A इज इक्वल्स टू T1 इज इक्वल्स टू 12. आता फॉर्म्युलाचा यूज करूयात. काय फॉर्म्युला तर Tn इज इक्वल्स टू A प्लस n - 1 इंटू D आणि याच्यामध्ये आता किमती ठेवणार का काही ये म्हणजे काय तुमची कोणती टर्म पहिली टर्म जी की आहे 12 म्हणजे इथे येतो तुमचे 12 प्लस आता बघा इथे कोणती टर्म काढायला सांगितलेली आहे तर आपल्याला 24th टर्म काढायला सांगितलं बघा 24th टर्म म्हणजे इथे येतील T24 इज इक्वल्स टू 12 प्लस n - 1 म्हणजे n टर्म कोणती 24 म्हणजे 24 - 1 इंटू D म्हणजे आहे तुमचा 4. आता याला सोडून घेणार बघा काय येतील 12 जशाला तसे येतील प्लस 24 वजा 1 म्हणजे हे 23 गुणिला 4. आता एक काम करू याला सुरुवातीला काय करू असं ब्रॅकेट मध्येच राहू दे म्हणजे काय होईल हा पार्ट तुम्ही काय करणार म्हणजे एक सवय करून घ्यायची इथे की हा पार्ट ब्रॅकेट मध्ये लिहायचा म्हणजे ब्रॅकेट मधला पार्ट काय करायचा आपल्याला मी सुरुवातीपासून सांगितलं बेसिक व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं हा पार्ट सोडवणं सुरुवातीला अतिशय महत्त्वाचं आहे नाहीतर कॅल्क्युलेशन चुकण्याची काय शक्यता असतात. आता याचा गुणाकार करूयात बघा 23 गुणिला 4 म्हणजे येतील 96 आणि आपली T24 टर्म येईल बघा किती येतात 6 2 8 9 आणि 10 म्हणजे 108. तर अशा प्रकारे आपण याची जी कुठली टर्म आहे T24 टर्म आहे ती काय केली फाइंड केली. आता क्वेश्चन नंबर जो 4 आहे तो बघूयात बघा. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय सांगत आहे की 19 टर्म फाइंड करायची आहे खाली दिलेल्या ईपीची बघा. मग आता इथे सोडवताना इथे याला सोडवताना डायरेक्ट लिहूयात हिअर येथे काय दिलेलं आहे की जे प्रोग्रेशन दिलेलं आहे किंवा जो सिक्वेन्स दिलेला आहे तो नाही लिहिला तरी चालते पण इथे तुम्हाला काय करायचं आहे तर जे T1 T2 आहेत त्या काय करायच्या लिहून घ्यायच्या. हिअर T1 इज इक्वल्स टू काय आहे 7 T2 काय आहे T2 इज इक्वल्स टू 13 T3 काय आहे T3 इज इक्वल्स टू 19 आणि T4 काय आहे तर ती आहे 25. आता आणखी इथे देअरफॉर काय करूयात A इज इक्वल्स टू T1 इज इक्वल्स टू 7 हा पार्ट काय करूयात लिहून ठेवूयात. आता कॉमन डिफरन्स याचा काय करूयात सुरुवातीला फाइंड करूयात. T2 - T1 इज इक्वल्स टू बघा T2 आहे 13 हे 13 मायनस T1 आहे 7 याचा कॉमन डिफरन्स येईल 6 13 वजा 7 म्हणजेच किती 6. नंतर समोर आपण T3 - T2 करूयात. T3 किती आहे पहा T3 आहे 19 मायनस T2 का आहे 13 13 बरोबर 19 वजा 13 म्हणजेच 6. नंतर आणखी एक काढून घेणार बघा T4 - T3 करूयात. T4 आहे 25 आणि मायनस T3 आहे 19 25 वजा 19 म्हणजेच 6. मग इथे लिहूयात की देअरफॉर जो कॉमन डिफरन्स आहे D हा किती आहे D इज इक्वल्स टू 6. आता फॉर्म्युल्यामध्ये टाकूयात बघा Tn चा जो फॉर्म्युला आहे तो लिहून घेणार A प्लस n - 1 इंटू D आणि आपल्याला कोणती टर्म काढायला सांगितली आहे 19 म्हणजेच हे येईल T19 बघा काही T19 इज इक्वल्स टू A म्हणजे काय बघा आपण लिहिलेलं पण आहे इथे A म्हणजेच काय तुमचा 7 प्लस n - 1 n म्हणजे काय सांगितलेलं 19 टर्म सांगितले म्हणजे येतील 19 वजा 1
गुणिला कॉमन डिफरन्स डी किती आलेला आहे 6. नंतर याला सोडून घेणार बघा 7 जशाला तसे प्लस 19 वजा 1 म्हणजे हे 18 गुणिला 6. याला सोडून घेऊयात हे 7 जशाला तसे 7 अधिक 18 सगळे 108 108 आणि म्हणून therefore T19 तर इज इक्वल्स टू बघा 108 आणि हे 7 होतील 115. तर अशा प्रकारे आपण T19 जी टर्म आहे ही पण इथे काय केली शोधून काढलेली आहे. तर अशा प्रकारे हे जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला करायचे आहेत. आता बघा शेवटचा क्वेश्चन करूयात. क्वेश्चन नंबर 5 बघा याच्यामध्ये 27th टर्म फाइंड करायला सांगितलेली आहे फॉलोइंग एटीची आणि याच्यामध्ये पण इथे हेअर इथे लिहून घेऊयात. येथे T1 बरोबर काय आहे 9 आहे, T2 काय आहे T2 बरोबर 4 आहे, T3 जो आहे तुमचा तो वजा 1 आहे, T4 जो आहे बघा T4 जो आहे तो -6 आहे आणि T5 जो आहे तो काय आहे वजा 11. नंतर आता इथे कॉमन डिफरन्स आता काढून घेऊयात. कॉमन डिफरन्स काढताना T2 T1 करणार T2 T1 बरोबर बघा T2 काय दिलेला आहे इथे 4 आहे, 4 T1 आहे 9 इज इक्वल्स टू बघा व्यवस्थित लिहिलेला आपण 4 - 9 बरोबर. तर 4 मधून जर काय केलं आपण 9 वजा केली तर त्याचं उत्तर वजा 5 येईल. नंतर आता T3 T2 करूयात. T3 T2 जर केला तर T3 बघा काय आहे -1 आहे आणि -1 मधून वजा करायचा आहे T3 T2 T2 जो आहे 4. याला जर सोडवलं बघा हे मायनस मायनस आहे ना, मग याला ब्रॅकेट नाही दिला तरी चालेल. बघा मायनस मायनस यांची ॲडिशन मायनस मध्येच येईल -5. नंतर आता एक काढून घेऊयात परत एक T4 T3 करूयात. T4 काय दिलेला आहे बघा T4 आहे -6 आणि याच्यामधून मायनस करणार आपण T3 जो की आहे -1. आता बघा इथे हा -6 ॲज इट इज हे मायनस इंटू मायनस हे होतील +1 आणि याला जर सोडलं तर बघा मायनस प्लस मायनस मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे हे -5. म्हणजे आपल्याला याचा जो कॉमन डिफरन्स मिळत आहे इथे लिहून घेणार therefore D इज इक्वल्स टू काय आहे -5. हा कॉमन डिफरन्स आहे. आता एक काम करूयात इथे काय करू आता जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युला लिहून घेऊयात. बघा काय टी चा फॉर्म्युला Tn इज इक्वल्स टू A प्लस n मायनस 1 इंटू D. आपल्याला काय सांगितलेलं आहे 27 म्हणजे T27 इज इक्वल्स टू ये बघा ये काय दिलेलं आहे. तर इथे एक काम करा इथे समोर आपण काय करूयात ये इज इक्वल्स टू काय आहे T1 म्हणजेच 9 आहे हे लिहूयात. ये आपल्याला काय करता येईल इथे सांगता येईल की ये म्हणजेच काय T1 असं लिहिलं तरी चालेल याला T1. ठीक आहे. नंतर आता ये काय आपला 9 आहे म्हणजे इथे 9 प्लस n मायनस 1 म्हणजेच काय 27 - 1 इंटू D. कॉमन डिफरन्स बघा -5 ते -5. याला सोडून घेणार का इथे याला सोडवताना बघा 9 ॲज इट इज हे अधिक 27 वजा 1 म्हणजेच हे आले तुमचे 26 गुणिला हे -5. याला देऊयात असा ब्रॅकेट. आता बघा इथे याला सोडून घेणार का ह्याला ज्यावेळेस सोडवणार तर हे 9 ॲज इट इज बघा 9 ॲज इट इज प्लस आता हे 26 गुणिला किती करणार आपण 5 आहे ना, म्हणजेच हे येतील तुमचे 130 पण ते कसे येतील -130 130. आता हे बघा 9 मायनस 130 याच्यातून जर काय केले आपण 9तून 130 काढले तर आपल्याला काय भेटणार T27 टर्म जी आहे ती काय मिळणार बघा तर ती मिळणार 121.
तर अशा प्रकारे काय करायचं आहे, हे जे प्रश्न आहेत हे काय करायचे तुम्हाला सोडवायचे आहेत. तर बघा अशा प्रकारे करायचं आहे. इथे बघा आणखी थोडंसं करेक्शन आहे. इथे हे 92 आहेत आणि इथे 104 आहेत. तर अशा प्रकारे करायचं आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. बघा याच्या नंतरचे क्वेश्चन आहेत नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत.